बंधुबाबा अशोक खरात यांच्या प्रकरणात नवीन ट्विस्ट समोर येताना आपल्याला बघायला मिळत आहे. आपल्या सोबत सिन्नर परिसरातील काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. काका, आपलं नाव काय? राजेंद्र खताळे पाटील. आपण कॅप्टन खरात यांना कसं ओळखता? आता कॅप्टन खरात म्हणजे आपल्या सिन्नर तालुक्यातील मेरे कांडळवाडीचे रहिवासी आहे आणि मुळातच त्यांचे नातेवाईक आमच्या गावात आहे, आमच्या कुटुंबात पण त्यांचे नातेवाईक आहे आणि त्यांचं लग्नच आमच्या एका काकाने जमवलेलं ती वस्तुस्थिती आहे. आपण म्हणता का कॅप्टन खरात 10वी नापास, ही गोष्ट खरी? 100% 10वी नापास. तुला कोण म्हटलं तो शिकलेला आहे? भूतांडेवर भोंदू आहे, बनवाबनवी करणारा आहे. साधारणपणे तो 10वी नापास होता आणि आहे. मी स्पष्ट सांगतो, घरात चालत वयामध्ये घरात वडिलांचा गावात थोडंसं किरकोळ कारणामुळे तो घर सोडून गेला. तो 20-22 वर्षांनी परतल्यानंतर तो तालुक्यामध्ये आमच्या गावात पण त्याचं येणं जाणं होतं आणि महत्त्वाचं का तो कामधंदा काही नसायचा. त्यामुळे प्राध्यापक के पवार सर यांच्या तो सोनंबेचे बोडके यांच्या माध्यमातून तो त्यांच्या संपर्कात आल्यानंतर काही के पवारांकडे त्याने नोकरी सुरू केली आणि त्या काळामध्ये के पवार सरकडेच म्हणजे राहण्याची आणि जेवणाची तो सगळा खर्च पवार सर करायची. आणि साधारण कधीपासून आपण त्यांना ओळखता? आता मी साधारणपणे त्याला, आता माझं जवळ चालू 50, तर साधारणपणे मी त्यांना ओळखतो साधारणपणे वयाच्या माझ्यामध्ये 20 वर्ष. याआधी देखील त्यांनी काही कारनामे केलेले का असे? याआधी त्यांचे कारनामे नाही आहे, पण कारनामे ऐकत असे होते की साधारणपणे मी त्या काळात प्रिंट मीडियामध्ये काम करायचो. साधारणपणे 27-28 वर्ष झाले असतील. त्यावेळेस दैनिक देशदूत असेल, दैनिक सकाळ असेल, त्यावेळेस उत्तमराव कांबळे साहेबांनी त्याच्या संदर्भात एक सिरियल लावली होती, एक बंगला बने न्यारा. आणि त्याच्यानंतर दुसरं पत्र लावली होती का पूजा, अघोरी पूजा, रात्री साप वगैरे दाखवणं, वाघ वगैरे दाखवणं, अशा अघोरी पूजा संदर्भात ती सिरियल लावली होती. तर त्यावेळेस त्याची सिरियलची साधारणपणे 10-12 भाग पण झाले. खरातने त्या संदर्भात माफी पण तसं काही नाही, स्पष्टीकरण दिलं. मी कुठलंही पूजा वगैरे पाठ करत नाही, मी काही करत नाही, फक्त मी अंकशास्त्रावर भविष्य सांगतो. या विषयावर ते प्रकरण त्यावेळेसच प्रिंट याचा चेहरा खरा जगासमोर आला. तुम्ही जेव्हापासून ओळखता त्यांना, लग्नाच्या आधीपासून ओळखता का त्यांचं लग्न झाल्यानंतर तुमचं? त्यांचं लग्नाच्या आधीपासून होतं का त्याची खरी पहिले माहिती कशी आली का त्याचं मुळातच लग्नच आमच्या काकाने केलं होतं आणि त्याचा विषय होता का तो साधारणपणे बाहेरून आला होता आणि त्यावेळेस 20-22 वर्षांनी आला. त्याला इंग्रजी बोलणारी मुलगी लागत होती. आमच्याच एक नात्यातली मुलगीचं त्याचं मुलीशी त्याचा विरोध झाला आणि त्यावेळेस त्याला फक्त इंग्रजी बोलणारी हवी होती. आता आमच्या गावचे ते माजी सरपंच पुंजानंदू खताळे असतील, नामशेठ खताळे असतील, त्यानंतर टी पवार सर असतील, यांच्या माध्यमातून त्याचा विवाह जुळाला. आमच्या गावातच त्याचा लग्नाचा वास्ता पण बांधला गेला आणि त्यावेळेस हा फक्त एक के पवार सरांच्या अकॅडमीमध्ये काम करतो ही त्यावेळेची त्याची ओळख होती. त्याच्यानंतर बाकीचं त्याची भविष्य सांगतो वगैरे ही कुठलीच त्याची सुरुवातीची ओळख नव्हती. तर हे सिन्नर परिसरातील काही नागरिक ज्यांचं असं म्हणणं आहे का बंधुबाबा खरात यांनी याआधी देखील असे कारनामे केल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. योगेश माळणकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.